आजची आपली रेसिपी आहे शेंगदाण्याची चिक्की। तर परफेक्ट शेंगदाण्याची चिक्की बनवण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तोडूनही दाखवते। अगदी सहज तुटत आहे, एकदम कुरकुरीत अशी। नमस्कार, मनीषा होमस्टाईल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे मी घेतलेले आहे 2 वाटी शेंगदाणे। तर तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने मोजून घेऊ शकता। तर मी इथे वाटीच्या प्रमाणामध्ये घेणार आहे। तर 2 वाटी शेंगदाणे आणि त्यासाठी 2 वाटी गूळ घ्यायचा आहे। शेंगदाणे आणि गुळाचं प्रमाण दोन्ही सारखंच घ्यायचं आहे। तर आता गॅसवर कढई ठेवली गरम व्हायला। कढई गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे भाजण्यासाठी। गॅस कमी ठेवायचा, एक मीडियम गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। जर फुल गॅसवर शेंगदाणे भाजले तर ते वरून डाग येतात पण आतमध्ये कच्चेच राहतात, त्यामुळे कमी गॅसवरच हे भाजून घ्यायचे आहेत छान असे खरपूस। तर सतत असं हलवत याला भाजून घेऊया, जोपर्यंत शेंगदाण्यावर असे छानसर असे डाग येत नाही तोपर्यंत भाजायचे आहेत। तर 3-4 मिनिट झालेले आहे त्याला भाजून। तर बघू शकता 5-6 मिनिटांनंतर याच्यावर असे हलकेसे डाग यायला लागलेले आहेत। तर आता अजून 1-2 मिनिट याला भाजून घेऊया। तर याच्यावरची साल सुद्धा अगदी सहज निघत आहे आणि त्याचा आवाज सुद्धा तडकल्यासारखा येतोय। तर आता हे शेंगदाणे आपले भाजून तयार आहेत। तर आता गॅस बंद करूया आणि एका कापडावर असं काढून घ्यायचं याला। थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत आणि मग नंतरच याची साल काढून घ्यायची। याला असं थोडंसं पसरून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी। हलकीशी थंडी झाली की याची अशी साल काढायची, थोडंसं हाताने चोळून घ्यायचं याला आणि मग असं गोल कपडा करून याला असं छान हाताने किंवा असं वरून लाटण्याने सुद्धा पटकन निघतात। तर असं लाटण्याने याला मारायचं, असं अलगद अशी याची साल निघून जाते वरची। तर बघू शकता बरीचशी शेंगदाण्याची साल निघलेली आहे। म्हणजे एक अर्धा जे शेंगदाणे राहतो ते असं हाताने चोळून घ्यायचं आणि सर्व शेंगदाणे असे त्याचे 2 भाग झाले पाहिजे, अख्खा शेंगदाणा राहिला नाही पाहिजे। तर आता याची साल काढून घ्यायची आणि जर चाळणीने निघत नसेल तर असं एका ताटामध्ये पाकडून घ्यायचं याला। तर इथे मी एका प्लेटीवर हे टाकणार आहे शेंगदाणे चिक्की बनवायला। तर याला असं तूप लावून घ्यायचं हाताने, तूप चांगलं लावायचं आहे। आता कढईमध्ये तूप टाकूया। आपण आता गुळाचा पाक बनवायला घेतला आहे। तर 1 चमच तूप टाकायचं, त्यामध्ये टाकूया गूळ, जो आपण 2 वाटी गूळ घेतलेला होता। आणि पाकसुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरच तयार करायचा आहे, गॅस फुल करायचा नाही। तर याला असं एकदा आता विरघळून घ्यायचे। गूळ विरघळत आलेला आहे। तर आता पातळ झालेला आहे पूर्ण गूळ। तर याला बबल्स यायला लागलेले आहेत। तर याची पाकाची प्रक्रिया सुरू झाली। तर थोडंसं पाण्यात टाकून बघायचं आहे याचा पाक तयार व्हायला का। तर आपल्याला एकदम असं त्याची काडी तुटेल इथपर्यंत घट्ट पाक बनवायचा आहे। तर अजून आपला पाक कच्चाच आहे। तर सतत 3-4 मिनिटांनी आपल्याला हा पाक चेक करायचा आहे झाला का नाही। तर अजून 1-2 मिनिटं याला असं सतत हलवत राहायचे। तर लक्षात ठेवा गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, गॅस फुल करायचा नाही, नाहीतर मग तो पाक कधी समोर जाईल सांगता येत नाही। अजून एकदा चेक करून बघायचं। सतत 2-3 मिनिटांनी पाक चेक करायचा आहे। तर अजूनही आपला पाक झालेला नाही, अजून 2-3 मिनिटं याला असं शिजवायचे। तर आता आपला पाक होतच आलेला आहे। असं गोळी करायची त्याची, आपला पाक असा पटकन तुटला की समजायचं तो पाक झालेला आहे। तर आता तुटायला लागलेला आहे। तर आपला पाक असा
तर बघू शकता असं तुटतोय आता. तर हा पाक झालेला आहे आपला. तर आता या टाकूया शेंगदाणे आणि गॅस आता बंद करायचा आहे आणि गरम असतानाच हे शेंगदाणे एकजीव करून घ्यायचे आहेत. याला पूर्ण असा पाक लागला पाहिजे, असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच याची प्रोसेस करायची असे. आता याला प्लेटवर काढून घेऊया. तर प्लेटला खूप जास्त तूप लावायचं आहे, नाहीतर मग ते खाली चिटकू शकतं. आणि गरम गरमच हे पसरवून घ्यायचे आपल्याला, जेवढी जाड किंवा पातळ चिक्की हवी तेवढं. तर असं चमच्यानेच बघू शकता, गरम असल्यावरच पटकन पसरले जातं ते. आणि याला छान असा आकार देण्यासाठी का बेलण्याला तेल लावायचे, तूप लावायचे. तेल किंवा तूप काही लावू शकता, पण मी ते तूप लावून घेतलेलं आहे. आणि याला असं छान असा आकार द्यायचा आहे, लाटून घ्यायचं याला. तर बघू शकता आपल्या चिक्कीची शाईनसुद्धा किती छान आलेली आहे, एकदम अशी मस्त तयार झालेली आहे. आता ही थोडी कोमट झाली 3-4 मिनिटं की याला अशी कट करून घ्यायचे मधूनच, नाहीतर मग ती कडक झाली की याला कट करता येत नाही. याला असे फक्त कट मारून घ्यायची आणि मग ती कडक झाली की आपोआप निघून जाते. तर याला मी असे कट देऊन घेतलेले आहेत. आता याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं. तर बघू शकता अर्धा-पाऊण तास मी असंच ठेवलं होतं आणि आपली चिक्की एकदम अशी व्यवस्थित वाळलेली आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे. बघू शकता, मी तोडूनही दाखवते, एकदम सहज तुटत आहे. तर किती छान अशी चिक्की तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही शेंगदाण्याची चिक्कीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.